आम्ही सांगू शकत नाही, पण हे जवळजवळ 300-350 पूर्वीचं ते मंदिर आहे. तिथं नवस बोट्यात मसोबाला नवस पूर्ण झाल्यावरती खांबाजवळ यायचा ना. हा हे गुलाबजामुन मशाचे आहेत. प्रसिद्ध आहे गुलाबजामुन. ही हा. आतोली. आणि हा मित्र काय बनवतोय? हे काय चालू आहे? जर आपला व्हिडिओ बघून एखादा आला बैल खरेदी करायला, आणखी किती दिवस आहे? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण आलोय मशाचे जत्रेला. नमस्कार. नमस्कार. तुमचे ब्लॉग खूप आवडतात. थँक्यू थँक्यू. फिरायला भेटतं. अरे वा, काय नाव तुमचं? माझं नाव अमित आहे. हा, अमित सर. आणि ज्योती. हो नमस्कार नमस्कार. बरं वाटलं. भरपूर आवडतात. माझ्या मुलीला पण तुमचे ब्लॉग आवडतात. वर्षाचा पहिला ब्लॉग आहे आणि तुमचे दर्शन झालेत बघा. तुम्हाला चला. हॅपी न्यू इयर. हो थँक्यू. तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. मशाच्या जत्रेला भेटलेत. थँक्यू. या बदलापूरला. येऊ नक्की. घेतलाय खुरप, हे पंजा घेतलाय, काईल घेतलीये, कोयती घेतलीये, परत काय चालेल. घेतलंय. अजून ब्लॉग चालू नाही केला. चालेल. आपल्यासोबत गिरीश आहे. गिरीश आपल्याला नेहमी दरवर्षी इकडे घेऊन येत असते. गिरीश काय बोलणार? सुरुवात नारळ फुटतो. सकाळी पहाटे नारळ फुटला आणि त्याच्यानंतर ती यात्रा आता सुरू झाली. बैलांचा लिलाव चालू झाला. बैल बाजार 4 दिवस लागणार. 4 दिवस ना. किती तारखेपर्यंत राहणार? उद्याची किती तारीख आहे? मग 4 ना. 5 तारखेला बैलांचा बाजार संपेल. तर बैलांचा बाजार बघायचा असेल तर 5 तारखेच्या आधी या. धन्यवाद. कलाकार प्रीमियर लीग येत आहे. कोणाला बॅटी वगैरे हव्या असतील तर सर्व कलाकार इकडे येऊन तुम्ही बॅटी घेऊ शकताय बघा. हा, तर नुकताच आपण पोपटी बनवली. पोपटी मध्ये सर्व टाकणारे साहित्य बघा. शेंगा आहे ना. शेंगा आहे. हरभरा आणि वाला शेंगा. वालाच्या शेंगा आहे बघा. इकडे आशा मार्केट आहेत. नमस्कार. किती वर्षापासून बघताय जत्रा? यात्रा मी 20 वर्ष झाली ते बसते. यात्रा ही पहिल्यापासून चालू आहे. आमच्या वडिलांपासून चालू आहे यात्रा. आणि लोक लांब पासून लोक येतात या यात्रेसाठी. आणि काय खरेदी करतात इथे? खरेदी बैल जोड्यांसाठी शॉकिंग येतात. आता सध्या बैल फेमस आहेत आमच्या मस यात्रेमध्ये. लोक लांबून बैल जोडे सुद्धा बघायला येतात. अच्छा. आणि हा देव आहे आमचा खामलिंगेश्वर. पावणारा नवसाला पावणारा देव आहे. लोक नवस घेतात दरवर्षी आणि पुढच्या वर्षी फेडायला येतात. आणि घोंगडी बाजार, ब्लँकेट बाजार, हे सगळं सर्व साहित्य म्हणजे जे आपल्याला लागणार शेतीला लागणार साहित्य ना, विळ्यांपासून कोयत्यांपासून सगळं साहित्य, टोपलं सुपांपासून सगळं भेटतं या यात्रेमध्ये. अरे वा, नक्कीच प्लॅन करा मंडळी. तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे बघा. चांगली हे काय वाफेवर करताय का तुम्ही? वाफेवर. हा, हे बघा टोपलीमध्ये मस्त वालाच्या शेंगा ठेवल्यात आणि वाफेवरती बघा कशा शिजवतात. चालेल. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. काय नाव तुमचं? माझं नाव विजय शिरवटे. हा, विजय सर आहेत बघा. नमस्कार. काय रामफल आहे ना? हे रामकंदमूळ आहे. रामकंदमूळ. हा. हे इकडेच मिळतंय काय? हे आंध्र प्रदेशच्या जंगलात शक्यतो जास्त मिळतात. तिकडे आंध्र प्रदेश, श्रीशैलम त्या भागात मिळतात. हा, तिकडनं आणलंय. हा, रामकंदमूळ म्हणतात. हे भगवान श्रीरामाने खाल्लेले फळे म्हणून रामकंदमूळ असं नाव म्हणलं जातं. अरे वा. खायला गोड राहतं, थंड राहतं, पोटात थंड राहतं, शरीर थंड राहतो याच्याने. शरीरातली ईट, गरमा, उष्णता, पोटातली जळण सगळे कमी करतं. अरे वा. मशाच्या जत्रेत तुम्ही बैल जोडा आणि ब्लँकेट खरेदी करायला येत आहे तर रामफल पण ट्राय करा. हे बघा मस्त मस्त, खूप भारी वाटलं. नमस्कार. कुठनं तुम्ही? हां, मशा गावची मंडळी दिसतात बघा. चालेल, धन्यवाद. मशाची जत्रा म्हटली तर ब्लँकेटसाठी फेमस. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगणार, काय आहे खासियत आपली इकडची? ये ब्लैंकेट है, सतरंजी है, गालीचे है, मयूर सोलापुरी चादर है, बेडशीट है, अरे भारी ब्लँकेट है 3-4 क्वालिटीचे. ये दूध मलाई ब्लँकेट है, ये कम्फर्ट है, लहान सतरंजी है, सर्व प्रकारचे ब्लँकेट. सर्व प्रकारचे ब्लँकेट वगैरे. आणि लोक खास इकडे ब्लँकेट खरेदी करायला येतात. ब्लँकेट साठी येतात. थंडी सुरू होते ना आता, म्हणून सर्व ब्लँकेट घेऊन जातात ना. तर शेख महमूद सर आहेत. जर ब्लँकेट वगैरे हवे असतील तर तुम्ही इकडे येऊ शकताय बघा. नमस्कार. काय नाव? कुणाल माली. हा, कुणाल माली डोंबिवलीवरनं बघा. मित्रासोबत आलाय. झालं दर्शन? झालं. झालं. आम्ही दरवर्षी येतो इकडे. खरेदी केलं की तुमचा व्यवसाय आहे का इकडे? खरेदी केलं तिकडून. जे काय तुम्हाला हे खरेदी करायचं आहे त्या वस्तूसाठी तुम्ही येऊ शकता. हे बघा डोंबिवली भोपरचे कुणाल माली दिसतात बघा. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. इकडे बघा मिठाईवाले. काटा घेतला मी. काटा वर्षावरच्या काटा, बारीक वरच्या काटा घेतला. गौरव आणि स्वप्नील जाधव. कुठनं तुम्ही? बदलापूर वरनं. आहे बघा ही जत्रा बघा आणि जत्रेमधली गर्दी बघा. काय आकाश पालनं किती आहे, 3-4 आकाश पालनं. वा, मौत का कुवा. आणि गर्दी बघा. नमस्कार. आज दुसराच दिवस आहे ना? दुसराच दिवस आहे आणि किती मंडळी आहे बघा.
तर कोण कोण आलंय आपल्या म्हशीच्या जत्रेमध्ये अजूनपर्यंत नक्की कमेंट करा आणि नसेल आले तर नक्की एकदा अनुभव घ्या. चला तर आपण आता मंदिराजवळच आहोत. तेलवणे मिठाईवाले. नमस्कार सर. हो, मंदिराजवळच त्यांचा स्टॉल आहे आणि सुंदर सुंदर मिठाया बनतात बघा इकडे. हो, हे काय बनतंय? तुमचं नाव काय? गुलाबजाम. मी समाज तेलवणे. हा, क्षमाताई आहेत. काय आहे हे? हे गुलाबजामुन आहेत आमच्या इथले. हे गुलाबजामुन मशाचे आहेत. प्रसिद्ध आहे गुलाबजामुन. हे हातोली. हे काय? हातोली हिला म्हणतात. आथोली. आथोली. हातोली. हा, आणि हा मित्र काय बनवतोय? ते गुलाबजामुन. गुलाबजामुन. हा, ते हा, तर हे ते बघा. तुपातून तळून काढायचे आणि मग पाकात टाकायचे. अच्छा, असं आहे काय? हा. हा, हे बघा मशातले गुलाबजामुन दिसत आहेत तुम्हाला. मस्त सुंदर. हा, आणखी काय प्रकार मिळतोय आपल्याकडे? ते काही लोक काय बनवतात? ते गुलाबजामुन. गुलाबजामुन म्हणजे मोस्ट डिमांड इथे गुलाबजामुनच आहे काय? गुलाबजामुन. हा, तर मंडळी जे कोणी दर्शनाला येतात ते जास्त गुलाबजाम खातात बघा. हा, इकडे वडे गुलाबजामुन बनवत आहेत, इकडे तळतायत ना. आणि इथे गोड पाकात घालतात. तर नक्कीच आम्हाला पण आवडेल तुमच्या इकडचा गुलाबजामुन खाऊन बघायला. खूप वर्षाची परंपरा आहे आमचे. अच्छा. सासरे वगैरे आमचे यायचे. मी या घरची सून आहे. तुम्ही इकडचेच प्रॉपर? हो, इकडचेच आहोत आम्ही. हा, हे बघा. तर मसोबाला पण हे प्रिय आहेत काय? प्रिय एकदम. पहिला आम्ही त्याला नैवेद्य दाखवले पुढे चालू पुढे सुरुवात नाही करत. हे बघा, सुरुवात करतच नाही. हेच काहीतरी तुम्हाला बघायला मिळते मिठाईवाल्यांचं. हे बघा गुलाबजामुन. नमित मित्र दिसते बघा आपलं. याला गुलाबजामुन पण बोलतात. जांभूळ पण मशाची फेमस मिठाई आहे. तू किती खाल्लेस? एकच. बघून वाटत नाही तू एकच खाल्लास. हे बघा. आता मिठाई तर समजली आपल्याला काय प्रिय आहे. नारळ हार वगैरे काय घेऊन जातात देवाला? नारळ हार दोन्ही घेऊन जातात. नारळ हार, बेलपाला असं काहीतरी घेऊन जाऊ शकता. हा, आणि हा मंदिर बघा. मसोबा देवाचं मंदिर दिसतंय बघा तुम्हाला. बोला मसोबा देव की जय. आणि इकडे खंबलिंगेश्वर. तर वंदनाताई आहे तिथे. नमस्कार. हे खांब आहे ना? हा, खंबलिंगेश्वर. हा, काय मुख करतात इकडे? तर नवस गल लागतात. नवस गल. हा, असं कमरेला टोचितात. बरोबर. असं खांबावर डोका ठेवतात. हा, मग तिथं बोलायचा नवस पूर्ण झाला का ते गल लागलं का त्याला बोलायचं का देवा तुझा नवस मी पूर्ण केला. अच्छा, ते उद्या होणार ना? हा, ते उद्या आहे. तिथं नवस बोलतात मसोबाला. मंदिरात नवस बोलायचा आणि नवस पूर्ण झाल्यावरती खांबाजवळ यायचा ना. हा, खंबलिंगेश्वर. इथं कोणी 4 पायाचा बोलतो. तर मग जरी 4 पायाचा नाही कोणाला घ्यायला भेटलं ना तर मग 2 कोंबडं घ्यायचं. मग ते 4 पाय करून त्याला द्यायचं. अच्छा अच्छा. हा, तिथं 5 फेर मारतात आणि कापाला बाहेर नेतात. अच्छा, म्हणजे जे काय नवस बोललो ते इथे 5 फेरे मारून अक्षदा टाकाची ना बाहेर न्यायचा कापाला. अशी परंपरा आहे ना? परंपरा आहे. चालेल चालेल, खूप धन्यवाद. इकडे मंदिराचे अध्यक्ष दशरथ पष्टे साहेब. नमस्कार. काय सांगणार आपल्या यात्राबद्दल, मंदिराबद्दल काय सांगणार? सर, रात्री तिचा अभिषेक झालेला आहे ना. रात्रीपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे. आम्ही सांगू शकत नाही, पण हे जवळजवळ 300-350 पूर्वीचं ते मंदिर आहे आणि हे मंदिर स्वयंभू आहे. जागृत देवस्थान आहे. या देवस्थानला महाराष्ट्र बाहेरील इतर राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, व्यापारी येत असतात आणि ही यात्रा जवळजवळ 1 महिना चालते. तर 1 महिन्याच्या अंतमध्ये तुम्ही कधी पण येऊन दर्शन घेऊ शकता. केव्हाही घेऊ शकता. मंदिर हे 24 तास भाविकांसाठी खुलं ठेवलेलं आलेलं आहे आणि भाविकांसाठी दर्शन बारीची सोय केलेली आहे आणि भाविक सुद्धा तेवढा चांगला प्रतिसाद देतात आणि शिस्तीने दर्शन घेतात. चला, खूप शुभेच्छा. खूप चांगलं करताय वर्षानुवर्ष. असंच कार्य घडत राहू द्या, हीच आपण चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. आणखी मित्र आहेत बघा. हे कुठले मसेज आहेत तुम्ही? मानिवली, शिरवली मानिवली. हा, नारळ फोडताना दिसतात बघा. घ्या. उद्याची फायनल आमचं नाव होते बघा, नवस मागताना दिसतात फायनल साठी. क्वालिफाय झालं. सेमी फायनलला गेले. 11 जण, 11 प्लेयर आलेत सगळेजण आणि बघा नारळ फोडतात. मसोबा देवाजवळ नवस मागतात बघा. धन्यवाद धन्यवाद. मस्त मस्त. तुम्ही बरे आहेत ना सर्व? चला.
जय. कुठनं आलं? उरण बेंडकल वरनं आलेत बघा आपलं मित्र. चालेल, धन्यवाद. चला दाखवलंय तुम्हाला मंदिरात. आम्ही जत्रेला. आज पहिलाच दिवस आहे जत्रेचा. उद्या खूप गर्दी असते. संडे ना, उद्या सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. विशाल म्हात्रे आणि संपूर्ण परिवार दिसतोय बघा. हो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बरं आहे ना? कुठनं तुम्ही? मुंबई घनसोली. हा, घनसोली वरनं बघा. हॅलो, हॅलो. पूर्ण फॅमिली सोबत आले घनसोली वरनं आहे बघा. हाय, तुझं नाव काय? स्वामिनी. स्वामिनी. हाय. हो, हॅलो. हो हो, नमस्कार नमस्कार. हो, झालं दर्शन झालं? चालेल काय दर्शनाला चालेल बघा. हो, चालेल. चला घनसोली घनसोली अरे असं कर ना. बैलांची जत्रा, बैल विक्री. दर्शन वगैरे घेऊन आलो आणि गुलाबजामही ट्राय केला आपण इकडचा. नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेल इकडे येतंय तर तो गुलाबजाम खाऊन. आणि ते काका आहेत. काका नमस्कार. नमस्कार. हे काय बैल बाजार आहे काय? हा, बैल बाजार. आणि तुमच्या इथे काय काय आहे? इथं मोरक्या आहेत. हा, तिथून मोरक्या. इथं पाग आहेत. बरोबर. हा, तिथून इथे दावे असते ते जनावर बांधायला. म्हणजे हे सर्व बैलासाठी सगळे उपयोगी बैलासाठी. पडणाऱ्या गोष्टी ना. कासरा बी आहेत ना, या कासरा आहेत. बैल बाजार मध्ये आहोत आपण. मारुती साहेब आहे तिकडे. नमस्कार. नमस्कार. ही कोणता बैल आहे हा? खिलारे. किल्लारे म्हणजे शर्यतवाला. शर्यतीवाला किल्लारे बैल दिसतोय बघा तुम्हाला. आणखी कोणते कोणते प्रकारचे असतात? हे गावठी. गावठी. गावठी बैल. आणखी कोणते प्रकार असतात? गावठी खिलार. गावठी खिलार सगळे. बस दोनच प्रकारचे असतात. कुठं आलो तुम्ही? कर्जत. बैल विक्रीसाठी. किती बैल आहेत? बैल तसं 4 होतं, 2 खपलाप. 6 बैल घेऊन आलेत बघा. किती तारखेपर्यंत चालणार आहे? 4 तारखेपर्यंत ना? हा, उद्या 4 तारखेपर्यंत. 4 तारखेपर्यंत आहे. बैल घ्यायचा असेल, व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही येऊ शकताय बघा. हे काय चालू आहे? व्यवहार चालू आहे. तुम्ही बैल विकायला आलेत का? अच्छा, तुम्ही विकणार आणि तुम्ही खरेदी करायला. आम्ही खरेदी करतो. आता ते काय बोट म्हणजे दाखवतात. हा, बोटांचे तुम्हाला नाही समजत. आत रुमाल आहे ना. हा, ओपन करू का? म्हणजे तुम्ही त्यांना आकडा सांगताय. कितीला? मी सांगितले 40,000 रुपये. हा, म्हणजे 4 बोट दाखवली. 4 बोट दाखवली. 25,000 मागितलं. मग तुम्ही 4 बोट, त्यांनी 2 पकडली. 2 तुम्हाला 20,000 ला 2 पाहिजे. आणि अर्धा पकडायला लागतो ते. 25,000ला मागितलं त्यांनी. अच्छा. म्हणजे तुमचा जो रेट आहे तो सांगतो सांगतो. आणि त्याला जो विकत घ्यायचा आहे तो भाव सांगते ना. हो. अशा प्रकारे व्यवहार होते बघा. मुख व्यवहार. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांना समजलं नाही. बरोबर बरोबर. 2 पैसे आम्हाला पण भेटतात ना त्याच्यात. बरोबर. काय नाही. म्हणजे कोणाला समजलं नाही पाहिजे काय भावामध्ये बैल विकला. बरोबर आहे. कोणत्या जातीचा आहे हा बैल? हा खिलार जातीचा आहे. खिल्लार जातीचा म्हणजे शर्यतीचा ना. शर्यतीचा बैल आणि गावठी बैल विकले जातात बघा. बघा कसा व्यवहार होतो. चालेल. कुठनं तुम्ही? मी कर्जत मधून. कर्जत. हा, सतीश आहे तिकडे. कोणत्या जातीचा आहे? खिल्लार. सर्व शर्यतीवालेच येतात का इथे बैल विकायला? शर्यतीवाले शेतकरी पण येतात ना. मग हे बैल नांगराला नाही वापरत? हो, नांगराला वगैरे नाही. हे शर्यतीचेच बैल आहेत ना. हे शर्यतीचे. नांगराला वगैरे पण चालतात. गावठी मध्ये जास्त नांगरालाच चालतात. अच्छा, गावठी जे असतात ते नांगराला ना. झालंय बघा. म्हणजे बैल विक्री झाली ना. हो. नमस्कार. 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 काय नाव तुमचं? माझं नाव अजय गंगावणे, टाकवे येथले. ओके. हा बैल आम्ही आता विक्रीसाठी आणलेला होता मशा यात्रेमध्ये. ओके. हा, समोरचे आमचे सर. तुमचं नाव काय आपलं? तर त्यांना बोला. त्यांना आम्ही आता विक्री करून दिलेला आहे बैल. ताराचंद ना. हा, ताराचंद पाटील. कुठले? डोंबिवली वरनं. हे बघा. हा, चकडीचा बैल. चकडीचा म्हणजे शर्यतीचा. हे बघा. तर हेच तुम्हाला मशाच्या यात्रेमध्ये आल्यावर 41,000ला विक्री करून दिला त्यांनी. ओके. चालेल.
खूप शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सागर ज्ञानेश्वर मडवी. हा, सागर सर आहेत आपले. व्हिडिओ बघतात, आवडतात ना व्हिडिओ? आवडतात व्हिडिओ. हो, चालेल चालेल. बरं वाटलं तुमच्या इकडे येऊन. हा, देवीदास स्थळी आहे तिकडे. तुम्ही पण घेतला का बैल? घेतला, बघितला आहे, पण अजून फायनल नाही झाला आहे आमच्या भावासाठी. दरवर्षी येतो ना? आम्ही दरवर्षी. कसं असतं वातावरण, अनुभव कसं असतं? एकदम मस्त, एकदम म्हणजे मजेशीर असा. आम्ही इथे दरवर्षी येतो, 2-3 दिवस राहतो इथे. हौसा बनवून सर्व आमच्या लहान मुलांपासून इथे येतो दरवर्षी. पहिल्यापासून ना? आई वडिलांपासून? पहिल्यापासून बाबांपासून अशी आमची जी परंपरा आहे. अजून काय काय बैलासोबत आणखी काय काय वस्तू खरेदी करतात? बैलासोबत आता इथे म्हणजे आपल्या शेतीला लागणारे वस्तू म्हणजे कुऱ्हाड, कोयता किंवा त्या संलग्न काही गोष्टी इथे बऱ्याचशा भेटतात. ब्लँकेट्स वगैरे असं दरवर्षी घेतो. बरं वाटलं तुम्हाला भेटून म्हसोबाच्या यात्रेमध्ये. चला. आलोय आपण बैल बाजार बघून एखाद्या हौशामध्ये. आणि ते रॉबर्ट आहेत बघा. काय बनवतोस? दाल फ्राय बरोबर, नंतर तडका मारीन, एक नंतर पोपटी होईल आणि सकला आहे. सकला वाय? हा. किती दिवस झाले येत आहो? आम्ही 2 दिवस झालं आणि आज सकला आहे, बागड्या आहे, मस्तपैकी फ्राय करू आणि सकलाचा आंबाट. सकला घेऊन येत आहो? सकला घेऊन येतो. किती दिवस धमाल? 2 दिवस 3 दिवस असं असतं. एन्जॉय. फुल एन्जॉय करतात बघा. म्हणजे खास बैल घेण्यासाठी येतो ना इथं? आणि मजा. आता काय सगळे खरेदी पूर्णच वगैरे, हे टोपल्या सर्व काही ना काय भांडी बिंडी आपल्या पहिल्यापासून येतो. हे नाही आपला साई करंजाचा कर्णधार. काय घेतलास का नाही यावर्षी बैल? नाही, यावर्षी आता घ्यायचं आहे, पण अजून ती गाडी यायची बाकी. आता उद्या संडे आहे, उद्या मोठा मार्केट आहे, उद्या चांगल्या वस्तू येणार आहेत, तर नक्कीच मोठी खरेदी होणार आहे उद्या. तर बैल शर्यतीसाठी बैल घेत असतो. शर्यतीसाठी छकडीचा बैल ना? छकडीचा बैल एक घरी आहे आपले. आता त्याच्या जोडीला एक नवीन मोठी खरेदी करणार उद्या. म्हणजे खास इथं बैल खरेदी? खास खरेदीसाठी. आणि जे मित्रमंडळी आहे ती एन्जॉय साठी आलेली आहे सर्व. दरवर्षीप्रमाणे एन्जॉय असते इथे. बस. चालेल, धन्यवाद. राईट आहे आपल्याकडं. पुढं नागावरनं. हो. धन्यवाद धन्यवाद. चला चला, थँक्यू. तर बैल बाजार बघितला, बैल विक्री बघितली. आता आपण आलोय देवरामजी सखाराम लांडे साहेब यांच्याकडे. काय सांगणार? खरं तर या बैलाचं नाव बावऱ्या आहे. याचा रंग काळा बांडा. खरं तर हा कर्नाटकवरून बैल व्यापाऱ्याकडून खेपत आला होता. मी तो खरेदी केला आणि तो बैल शर्यतीसाठी खरं तर तो मुंबईला तो बैल गेलेला आहे. आणि त्या बैलाची किंमत 3,51,000 रुपये झालेली आहे. या बैलाला 7-8 गिरायकं होती, परंतु जे पहिले आले गाडीतून उतरल्या तो व्यवहार झाला. दिवसभरामध्ये अनेक लोक आली, आताही लोक येतात, पण तो बैल आम्ही दिलेला आहे. आणि अत्यंत एक जातिवंत गावठी खिल्लार. आपण सफेद खिल्लार असते, बेरेड खिल्लार असते, पण हा गावठी खिल्लार म्हणजे गावठी गायचा हा एक काळा बांडा गोरा आहे. आणि याला मार्केट एवढं आहे आता सध्या बाजारामध्ये, तर अशा कलरचा माल भेटत नाही. तुम्ही अख्खा मसा जरी फिरले तरी असा काळा बांडा खिलार तुम्हाला भेटणार नाही. काळी बांडी बारखाली बुटक्या शेंगाची भेटतील, पण लांब शेंगाचा देखना बैल मागून पुढे चांगला असा जर तुम्हाला काळा बांडा गावठी खिलार भेटणार नाही. माझं नाव देवराम सखाराम लांडे, जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष. मी गेल्या अनेक वर्षापासून 25 वर्षे या म्हशीच्या बाजाराला येतो. इथं आल्याच्या नंतर माझी कधी 50 असतात, कधी 25 असतात, एवढी बैलं असतात. 100 माणसं माझ्याकडे असतात ती सगळी. आणि येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला माझ्याकडे सकाळचं चहा पाण्याची नाश्त्याची मोफत व्यवस्था असते.
आता संध्याकाळी माझ्याकडं 5,000 लोकांचा स्वयंपाक आहे. येईल त्याला मी जेवायला घालणार आहे. आणि ते पण इथं सार भात नाही, मी मटण भात घालणार आहे खायला. आणि म्हणून अशा प्रकारची अन्नदान करण्याची माझ्याकडे दानत आहे. पैसे नाही असा जगात माणूस नाही. पैसे तुमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, सगळ्या जगात पैसे आहेत. पण कुठेतरी इथं माळ्यावरती जाऊन लोकांना अन्नदान करावं अशा प्रकारची अपेक्षा खरं तर माझी आहे. आणि ती मी 25 वर्ष करतोय. माझे वडील असल्यापासून मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. माझ्याकडे लालबत्ती होती, पण लालबत्ती जरी होती तरी मी लालबत्ती घेऊन या बाजाराला यायचंच आणि इथे लोकांची सेवा करायचं. जय म्हसोबा. जर आपला व्हिडिओ बघून एखादा आला बैल खरेदी करायला तर आणखी किती दिवस आहेत आपल्याकडे त्याला यायला? उद्या दिवस आहे आम्ही. उद्या शेवटचा दिवस हो, ना? शेवटचा दिवस. हा, तर उद्याच आपला व्हिडिओ येणार आहे. त्या दिवशी तुम्ही संध्याकाळपर्यंत येऊ शकता. म्हसोबा पाहून उसाला, म्हसोबा पाहून उसाला. All to you.